होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर सकाळची सुरुवात झाली पापड बनवण्याने। तर आम्ही बनवत आहोत वाफेवरचे पापड। हे पापड तुम्ही तळून आणि भाजून दोन्ही प्रकारे खाऊ शकतात। तर या पापडच्या रेसिपीसह सगळ्या गोष्टी तुम्ही आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहात। तर व्हिडिओला कुठे स्किप नाही करायचे। तर बघा मंडळी, सकाळीच इतकं ऊन, कडक ऊन पडलेलं आहे। तर पापड बनवण्यासाठी तर हे उत्तम आहे। तर सुरुवात करूया। तर पापड बनवण्याची जी प्रोसेस असते त्याची सुरुवात झाली 3 दिवसा अगोदर। तर 3 दिवसा अगोदरचा व्हिडिओ एकदा बघून घ्या। सर्वप्रथम 3 ग्लास ज्वारी येथे घेतलेला आहे आणि ज्वारीला पाणी लावून लाकडी बांबूने हलकसं कुटून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्वारीवरचा पदर निघेल। त्यानंतर निष्ठवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वरचा थर बाजूला होईल। तर एका पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यात भिजवायला टाकायचं आहे। त्यासोबतच 2 ग्लास तांदूळ सुद्धा धुवून आणि भिजवायला ठेवायचं आहे। तर ज्वारी आणि तांदूळ 3 दिवसांसाठी भिजवत ठेवायचे। 3 दिवसानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावलेल्या पिठाला आणखी 1 रात्र भिजवायचं आहे आणि तयार झाला पापड बनवण्यासाठी पीठ। इथे 3 प्रकारचे पीठ बनलेत, हिरवा आणि पिवळ्या केशरीमध्ये कलर आणि हे पांढरा। तर याच्यामध्ये त्या पिठामध्ये 1 रात्र भिजलेल्या पिठामध्ये जिरा आणि मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर बघू शकता या पातेल्यामध्ये पाणी आहे, त्यावर एक कापड बांधलेलं आहे आणि त्यावर डायरेक्टली पीठ टाकायचं। ज्या प्रकारे डोसा पसरून घेतो आपण त्या प्रकारे, आणि त्यावर झाकायचे ताट। तर बघू शकता गाईस किती पापड बनलेत बघ, 4-5 पापड बनलेले आहेत, तसेच बनतायत। तर लहानपणापासून हे पापड मला खूप म्हणजे खूप आवडतात, कारण या पापडाला आपण भाजूनही खाऊ शकतो आणि तळूनही। तर खायला सुद्धा इतके टेस्टी लागतात ना गाईस, खरंच। तर मग मी या पापडांना आता उन्हात सुकवायचे की सावलीमध्ये? उन्हामध्ये सुकून घ्यायचं। मस्त एका दिवसात बनतील ना हे? हा। हो, किती टेम्पटिंग वाटतायत गाईज, मस्त। एकही तुटलेलं नाहीये यामधून, किती परफेक्टली बनलेले आहेत। वाव, मम्मी हिरव्या कलरचं पण टाक ना एक। टाकते बाहेर न टाक। असं वाटत आहे की तिरंगा कलरचे पापड बनतायत बघा, केशरी, हिरवं आणि पांढरा। आता बघा उन्हाला, तर आता मी उन्हात सुकायला काहीतरी तयारी करते। मम्मी आपण हे बेड टाकूया का बाहेर? पलंग टाकूया बाहेर? चला तर गाईज हे पलंग बाहेर टाकूया, जेणेकरून सुकवता येईल। चांगलं इथे कॉटनचं एखादं कापड टाकून घ्यायचं। हे धोतर असो काही असो, कापड आहे ना मम्मा। मम्मी बोलते की धोतर आहे हे, यूज नाहीतर म्हणाल की यूज केलेलं धोतर यू। या पापडांचं प्लस पॉइंट हेच आहे की एकटे सुद्धा या पापडांना बनवू शकतात। एकटे घरात जर कोणी नसेल, तुम्ही एकटे असाल तरीही तुम्ही या पापडांना बनवू शकता। यासाठी तुम्हाला 3-4 जण लागत नाहीत, हो ना मम्मा? हा। मी नसते तरी पण तू बनवू शकली असती ना? मी बनवू शकले असते। हा, हेच तर प्लस पॉइंट आहे। आणि मी काय फक्त टाइमपास घेऊन जातीये, टाकतीये, पण सगळं काही मम्मीच केली, कारण मम्मी ग्रेट आहे। काय ते ताटामध्ये तव्यामध्ये करताना हे ताट लागतंय ना? हा हा हा। मग दोघ जण तिघ जण लागतात। हा, हे नवीन शोध लावली मम्मी वाफेवरचं। तसं हे तवाचा वापर करून पण बनवता येते। तर तसं तुम्हाला हवं असेल तर ते नेक्स्ट व्हिडिओला नक्की आम्ही बनवून दाखवू तुम्हाला। ठीक आहे, आता नेऊ कायला वाळवायला? हे सोपं आहे। ठीक आहे, टाकून येते तेवढं ते। ग्रीन कलरची
काय गाय, जेव्हा आम्ही लहान होतो ना, तर मम्मी जेव्हा पापड बनवायची या प्रकारचे वाफेचे पापड, तर तिच्या समोर आम्ही बसून राहायचो, माझी बहीण आणि मी, आणि देवाला प्रे करायचं की पापड तुटू दे आणि आम्हाला खायला मिळू दे, कारण हे किती टेस्टी लागते ना. एकदा बनवून बघा तुम्ही, खूप टेस्टी लागतं. आम्ही तरी ते वाळेपर्यंत, तळून खायपर्यंत आम्हाला दमच नसायचं. असंही आम्ही वाफायचे पापड असंच खाऊन टाकायचो आणि संपायचो. तुम्ही पण ट्राय नक्की करा, खूपच मस्त आहे. मी आत्ताच पापड आणून टाकले शेवटी, तर याकडे बघू शकता पूर्णपणे पापड कडक झालेलं. याला आपण पलटी करून घेऊया, जेणेकरून दोन्ही बाजूला जर थोडेसे ओलसर वगैरे असतील, कच्चे असतील, तर दोन्ही साईडला सुकून घेते. पूर्ण कडक झालेले आहे गाईस, तरी पण आपण पलटी मारून घेऊया. जबरदस्त गाइस, नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला करा सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.